चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे आखाड्यात। चाकण ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील अशा आशयाचा सोशल माध्यमातून प्रचार। हिंजवडीच्या धर्तीवर चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी सिंगल पॉइंट अथॉरिटी स्थापनेचा निर्णय। वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था आणि सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी चाकणसाठी मास्टर प्लॅन तयार होणार। चाकण औद्योगिक पट्टा समस्या मुक्त करण्यासाठी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध विभागात समन्वय साधण्यावर दिला भर। यावेळी आमदार बाबाजी काळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। इथं चोरट्यांना पोलिसांचं नाही भय। सलग दुसऱ्या दिवशी आणि आठवड्यातून चौथ्यांदा पाबळ रस्त्यावर होलेवाडी गावच्या हद्दीत चोरट्यांचं धाडसी चोरीचं सत्र। श्री सरस्वती ट्रेडिंग कंपनी या होलसेल किराणा दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील चिल्लर आणि काजू बदामवर मारला डल्ला। पिशवीभर ड्रायफ्रुट्स पळवतानाचे सीसीटीव्ही फुटेज थेट टाइमच्या हाती। भीमाशंकर शिरूर रस्त्यालगत बुधवारी पहाटे झालेल्या चोरीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। राजगुरुनगर शहर आणि पंचक्रोशीतील चोरीचं सत्र थांबता थांबेना। अलिशान गाडीतून आले आणि गोणीभर ड्रायफ्रुट्स नेले। पुणे नाशिक बाह्य वळणानजीक होलेवाडी गावच्या हद्दीतील पाबळ रस्त्यालगत असलेलं आदेश हार्डवेअर या दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी साहित्य लांबविले। बुधवारी पहाटे चोरीचा प्रकार। चोरट्यांनी 16,000 रुपयांची रोकड आणि हार्डवेअर दुकानातील साहित्य असा 2,21,800 रुपयांचा ऐवज केला लंपास। विश्वनाथ बबन गोसावी वय 42 राहणार खरपुडी बुद्रुक यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। राजगुरुनगर शहर आणि परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवण्याची रहिवाशांनी केली मागणी। होलेवाडी गावच्या हद्दीतील श्री गुरुदेव साम्राज्य सोसायटीमधील रहिवासी भीतीच्या सावटाखाली असून चोरीच्या घटनांबाबत पोलिसांनी गांभीर्याने घेण्याबाबत रहिवाशांनी पोलिसांना दिले निवेदन। सोसायटीमध्ये 25 जुलै रोजी भर दिवसा झालेल्या चोरी प्रकारातील आरोपी जेरबंद। सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांच्यासह रहिवाशांनी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांचा केला सन्मान। चोरीची शिलाई मशीन विक्रीसाठी बाजारात घेऊन आलेला चोरटा दुकानदाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हवाली। चिमणीच्या बर्गे वस्ती येथील 21 वर्षीय आकाश प्रशांत पांपटवार या चोरट्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 25 जुलै रोजी आकाश पांपटवार याने श्री गुरुदेव साम्राज्य औदुंबर सोसायटी आणि माळीमळा येथे चोरी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट। आरोपीला राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 2 ऑगस्ट पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। आळंदी नगर परिषदेच्या वतीने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्वयंसहायता महिला बचत गटांना एकूण 20,90,000 रुपये विना तारण बीज भांडवलाचे वाटप। नगर परिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जागृती महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, अलंकापुरी महिला बचत गट, संघर्ष महिला बचत गट, तेजस्विनी महिला बचत गट आणि इंदिरा महिला बचत गट या महिला बचत गटांना बीज भांडवलाचे केले वाटप। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले मार्गदर्शन। यावेळी स्वामी समर्थ शहर उपजीविका केंद्राच्या अध्यक्षा सुवर्णा काळे, नगर परिषद कार्यालयीन प्रमुख अर्चना भिसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील, समुदाय संघटक अर्जुन घोडे आणि सोनाली रत्नपारखी यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती। श्रावण महिन्यात भूगोल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक कार्यक्रमाअंतर्गत खेड तालुक्यातील काळेचीवाडी हद्दीतील सौरंग्या डोंगर परिसरात विविध देशी आणि आयुर्वेदिक 225 वृक्षांचे रोपण। देशी आणि आयुर्वेदिक वृक्ष कदंब, कांचन, तामन, आपटा, अर्जुन, कुडा, करंज, वड, पिंपळ, मोहगनी, चिंच, कडुलिंब, बकुळ, औदुंबर, पळस, जांभूळ, आंबा आदी 225 वृक्षरोपांची लागवड। सातगाव पठारावरील कोरेगाव येथील प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण। यावेळी भूगोल फाउंडेशन आणि शिवमल्हार उद्योग समूहाच्या उद्योजिका सुनीता बिरादार आणि सुनील पवार यांची वृक्षरोप उपलब्धीतून मदत। भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, इंद्रायणी सेवा संघाचे विठ्ठल वीर, ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक लक्ष्मण वाळुंज, एकनाथ फटांगडे, महादेव वाळुंज, शशिकांत वाडते, मनोज माकोडे, सुनील काटकर, सामाजिक कार्यकर्ते भानुदास कराळे आणि बाळासाहेब कराळे आदींची उपस्थिती।
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यातील पक्क्या परवान्यासाठी शिबिर दौरा जाहीर। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी, मंचर येथे 11, 12 आणि 13 ऑगस्ट, जुन्नर येथे 18, 19 आणि 20 ऑगस्ट, वडगाव मावळ येथे 25 आणि 26 ऑगस्ट, तर लोणावळा येथे 28 आणि 29 ऑगस्ट या दिवशी पक्क्या परवान्यासाठी शिबिर दौऱ्याचे आयोजन। पक्क्या परवान्याचा कोटा 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची माहिती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडल निहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।